मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमर भोसले आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा विषय आहे की एकनाथ शिंदे जे सध्या आपले काळजीभाऊ मुख्यमंत्री आहेत, ते त्यांच्या गावी गेलेले आहेत आणि इकडे शपथविधीची तारीख जाहीर झालेली आहे. ती आहे 5 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान या ठिकाणी शपथविधी होणार आहे. साधारणपणे राजभवनामधून ही तारीख वगैरे जाहीर केली जाते, पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे शपथविधी संदर्भातली. आणि आता एकनाथ शिंदे यांच्याविषयी ज्या काही बातम्या येत आहेत की त्यांना गृह खातं हवं आहे, किंवा आता एक तर सूत्र ठरलेलं आहे की मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार आहे आणि मग त्यांच्यासोबत इतर दोन पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी शिंदे तयार नाहीत आणि मग त्यांना गृह खातं दिलं तर ते विचार करू शकतात वगैरे अशा बातम्या त्या ठिकाणी येतात. आता खरी जी काही चर्चा झालेली आहे ती अर्थातच अमित शहा आणि शिंदे आणि फडणवीस यांनाच माहीत असणार आहे. पण मला असं वाटतं की साधारणपणे एकनाथ शिंदे यांनी जे काही 2.5 वर्षामध्ये काम केलं आणि त्या कामामुळे त्यांची एक प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण झाली आणि ती म्हणजे ज्यावेळेस ते शिवसेनेतून फुटले आणि सुरत, गुवाहाटी या मार्गे परत महाराष्ट्रात आले आणि मुख्यमंत्री झाले. मग त्यावेळेस त्यांची जी काही प्रतिमा होती आणि आज जी काही 2.5 वर्षानंतर प्रतिमा आहे, तर त्यामध्ये बराच बदल झालेला आहे. ती थोडी सकारात्मक अशी त्यांची ती प्रतिमा बनलेली आहे. पण आता सध्या जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होणार आहे, तर त्या होताना साधारणपणे त्यांनी भाग त्यामध्ये घ्यावा की नाही घ्यावा, म्हणजे साधारणतः शिंदे मंत्रिमंडळात असावेत की नसावेत. तर मला असं वाटतं शिंदे हे मंत्रिमंडळात असलेच पाहिजेत. याचं कारण असं आहे की त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाचे चांगले आमदार निवडून आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 57 प्लस असे त्यांचे आमदार आहेत आणि ह्या आमदारांना एकत्र ठेवायचं असेल, या आमदारांची जर कामं व्हायची असतील, तर सत्तेत त्यांनी राहणं हे अतिशय आवश्यक असंच आहे. त्यामुळे बाहेरून पाठिंबा देणं किंवा इतर काही पर्यायांचा विचार करत असतील ते, तर मला असं वाटतं थोडंसं ते धोक्याचं ठरू शकेल. किंवा जर उपमुख्यमंत्रीपदी समजा त्यांनी कुणाला दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्याच पक्षातल्या जरी त्या ठिकाणी नेमलं, ते सुद्धा त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांचा पक्ष हा त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 2.5 वर्ष कार्यरत आहे. युतीच्या किंवा आघाड्यांच्या राजकारणामध्ये कधी-कधी 2 पावलं मागे यावं लागतं. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं किंवा न स्वीकारावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी शासनामध्ये, सरकारमध्ये मात्र ते स्वतः असले तर त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं ते निश्चितच फायद्याचं ठरणार आहे आणि एक थेट कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, तसा सुद्धा तो राहणार आहे. अर्थात त्यांचा असलेला अनुभव आणि त्यांची असलेली काम करण्याची कार्यक्षमता आहे, त्याचा सुद्धा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात असणं हे उत्तमच आहे. आणि निवडणुकीपूर्वी या तिघांनी म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली आणि इतर अनेक योजना आल्या, त्यावेळेस या तिघांनी मिळून महाराष्ट्राला जी आश्वासनं दिलेली आहेत, तर ती आता ह्या तिघांनाच पूर्ण करायची आहेत. आणि त्यामुळे ह्या तिघांनी एकत्र असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामध्ये हे 3 चेहरे हे आता महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत झालेले आहेत. त्यांनी दिलेली आश्वासनं सुद्धा अगदी लोकांना जवळजवळ पाठ झालेली आहेत. आणि आता ती आश्वासनांची पूर्तता कधी होते याची तमाम महाराष्ट्र वाट पाहतोय. त्यामुळे तिघांनी दिलेली आश्वासनं आता काम तिघांनीच ती पूर्ण करायची आहेत आणि त्यामुळे शिंदे यांचं मंत्रिमंडळात असणं हे त्यांच्या पक्षासाठी सुद्धा आणि ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, जी काही आश्वासनं दिलेली आहेत, त्याच्या पूर्तीसाठी सुद्धा अत्यावश्यक असंच बनलेलं आहे. जेव्हा 3 पक्ष एकत्र येत असतात, तेव्हा अशा कुरबुरी किंवा असे मानापमानाचे प्रसंग हे होतच असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, जे 5 वर्ष सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पण त्यांनी पक्षादेश पाळून 2.5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. तर त्यामुळे ह्या घटना या होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहणं हे त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या एकंदर करिअरच्या दृष्टीनं सर्वांगीण हिताचं ठरेल.
आता पाहूया काय निर्णय होतोय, कारण शपथविधीची तारीख जाहीर झालेली आहे, पण अजून मुख्यमंत्री कोण याचा निर्णय कदाचित पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर झाला असेल, पण जनतेला तरी तो अजून कळलेला नाही आणि महाराष्ट्रातली तमाम जनता ते नाव कोणतं याचा याचा याच्या उत्कंठेमध्ये आहे. पाहूया लवकरच ते नाव आपणास कळेल. अर्थात 5 तारखेला ते कळेल. तोपर्यंत वाट पाहूया. आज इथेच थांबतो. आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर आपण सबस्क्राईब करा. एकनाथ शिंदे यांनी काय करावं याविषयी आपली जी काही मतं असतील तीही आपण कमेंटमध्ये लिहा आणि आपण चॅनल पाहत आहात त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो आणि आज इथे थांबतो.